86व्या शौर्य पुरस्काराची घोषणा. ऑपरेशन सिंदूरमधील 9 लढाऊ वैमानिक आणि अधिकाऱ्यांना वीरचक्र. मुंबईमध्ये भाजपत सर्वात मोठा पक्ष. फडणवीसांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर काय करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये. रक्तदान शिबिरावरून राऊतांचं टीकास्त्र. श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी शिवसेनेचं रक्तदान शिबिर. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक. खासगीकरणाच्या विरोधात आंदोलक आक्रमक. पुण्यात पोलीस आणि कॅब चालक यांच्यात भांडण. भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बोरिवलीच्या सोसायटीतील मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळला. प्रकरण हाणामारीवर मनसे कार्यकर्त्यांचा वादामध्ये उडी घेत राडा. सोसायटीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात. मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो. दही हंडीच्या आमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर. मुंबईच्या भूमिपुत्राला मुंबईतच घर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद. चाकू सुरे चालवणाऱ्या जैनांवर कारवाई का नाही. राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल. जसं बीडीडीचं केलं तसं धारावी पुनर्विकासाचे स्वप्न पूर्ण करू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. मुंबईत विविध विकास कामांचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं बीडीडी पुनर्विकासाचं स्वप्न पूर्ण. संघ आणि हिंदुत्व ठाऊक नसलेल्यांची आयात घातक. गोविंदगिरी महाराजांनी संघाला फटकारलं. सुरज चव्हाणांना पक्षात नवी जबाबदारी. मुख्य प्रवक्ते पदावरून हकललेले सुरज चव्हाण आता पक्षात सरचिटणीस. सुनील तटकरेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. छावाचे अध्यक्ष विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया. सुरज चव्हाणकडून घाडगेंना झाली होती मारहाण. मारामाऱ्या करणाऱ्याला पक्षाचा सरचिटणीस बनवतायत. हेच का महाराष्ट्राचं सुशासन. प्रतिक्रियेतून अंजली दमानिया यांचा सवाल. लातूरमध्ये सुनील तटकरेंविरोधात छावा संघटना आक्रमक. सुरज चव्हाणांना पदोन्नती दिल्याचा छावा संघटनेकडून निषेध. हे सरकार हिंदू समाजानंच आणलंय. हिंदू समाजानंच मतदान केलंय. नितेश राणेंचं रत्नागिरीत वक्तव्य. बिहारमध्ये मतदार याद्यांमधून वजा केलेली 65 लाख नावं प्रसिद्ध करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. काश्मीरमध्ये सुरक्षा बंदोबस्त चोख. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वत्र डोळ्यात तेल घालून सुरक्षा. भारतरत्न सचिन तेंडुलकर सासरा होणार. अर्जुन तेंडुलकरचा लवकरच बार उडणार. उद्योगपतीच्या मुलीशी झाला अर्जुनचा साखरपुडा. वाहनांच्या आधुनिक नंबर प्लेटला लोकांचा ठेंगा. राज्यातील 70% वाहनधारक जुन्याच नंबर प्लेटने चालवत आहेत वाहनं. त्यामुळं आता या संदर्भातील आधुनिक वाहन नंबर प्लेट जोडण्यासाठी नोव्हेंबरची डेडलाईन. पर्यायी घर मिळालं की बंगला सोडेन. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला खुलासा. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा येथे ढगफुटी. 42 जणांचा मृत्यू. 79 जण जखमी. मूर्तीची संवर्धन प्रक्रिया यशस्वी. दर्शन घेण्यासाठी आता थेट मूर्तीपर्यंत जाता येणार. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सण साजरा करण्याची तयारी. हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.